तुझ्या आजच्या मननाकरता आपण स्तोत्र 139 आणि त्याचं 23 आणि 24 हे वचन वाचणार आहोत. स्तोत्र 139, 23 आणि 24 वचन मी तुमच्याकरता वाचतो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. देवबाप वाचलं वचन आपणाकरता आशीर्वादित करू. स्तोत्र 139 हे दाविदाच्या अनेक स्तोत्रांपैकी एक सुंदर आणि महत्वाचं असं स्तोत्र आहे. दाविदाने या स्तोत्रातून देव सर्वज्ञानी आहे आणि देव सर्व साक्षी आहे याची एक उत्तम साक्ष आमच्या समोर ठेवली आहे. जी वचनं आपण वाचली ती वचनं एक प्रकारे आपण दाविदाची प्रार्थना समजू शकतो. दावीद या वचनांतून एक गंभीर प्रार्थना देवासमोर करत आहे आणि एक उत्तम नमुना तुमच्या आणि माझ्या समोर देखील प्रार्थनेचा ठेवत आहे. अतिशय धैर्याने भरलेली ही प्रार्थना आहे. 23 आणि 24 वचन आपण गंभीरपणे लक्ष दिलं तर कळेल की खूप धैर्य या प्रार्थनेमध्ये आहे. आणि जर हा नमुना आम्हाला घ्यायचा झाला तर आमच्या ठाई देखील ते नैतिक धैर्य असणं आवश्यक आहे दाविदाप्रमाणे प्रार्थना करण्याचं. या 2 वचनांमध्ये दावीद आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या 3 अंगांची झडती घेण्यास सांगत आहे. आणि कोणाला सांगत आहे? सर्वज्ञानी देवाला सांगत आहे की हे देवा, तू माझ्या या जीवनातील या अंगांची झडती घे. काही वर्षांपूर्वी झडती प्रकरण एअरपोर्टवरती गाजलं होतं अमेरिकेच्या. आपले संरक्षण मंत्री त्यावेळेचे जॉर्ज फर्नांडिस होते आणि ते अमेरिकेत गेले असताना त्यांना झडतीला सामोरं जावं लागलं. त्यावेळेस खूप मोठी टीका त्या ठिकाणी झाली अमेरिकेच्या धोरणावरती. परंतु अमेरिकेने उत्तर दिले की जगामध्ये दहशतवादी कारवाया होत आहेत आणि अमेरिकेवरती दहशतवाद्यांचं मोठं लक्ष आहे आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया सगळ्यांकरता सारखी आहे. आणि मग ते प्रकरण शांत झालं. सांगायचा मुद्दा हा की झडती ही सन्मानजनक गोष्ट नाही. एक काळ असा होता की केवळ गुन्हेगारांना झडतीला सामोरं जावं लागायचं. गुन्हेगार आणि झडती एक समीकरण जुळलेलं होतं. परंतु आज आम्हाला सगळ्यांना झडतीला सामोरं जावं लागतं. आधुनिक साधनांमुळे आम्हा प्रत्येकाला झडतीच्या प्रक्रियेतून जावं लागतं. तुम्ही मोठमोठ्या बँका, मोठमोठ्या कार्यालय, मॉल, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन या ठिकाणी जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर किंवा सीसीटीव्ही असतात. तर ही उपकरणं याकरता लावलेली असतात की आमची एक प्रकारे हालचाल तपासली जावी. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आमची काय घ्यावी? झडती घेतली जावी. आता दावीद या वचनातून प्रार्थना करत आहे की प्रभू, तू माझ्या आध्यात्मिक जीवनाची, आध्यात्मिक अंगांची झडती घे. आमच्या आत्मिक जीवनाची झडती खूप आवश्यक आहे प्रिय. आम्हाला आमचं जीवन जर समृद्ध बनवायचं असेल तर आम्हाला झडती घेणं आवश्यक आहे व्यक्तिगत पातळीवरती. आणि धैर्याने दाविदाप्रमाणे प्रार्थना करणं देखील आवश्यक आहे की प्रभू, तू माझ्या जीवनाची काय कर? झडती घे. या ठिकाणी झडती घेणारा देव आहे. इर्मयाच्या 11व्या अध्यायात 20व्या वचनामध्ये इर्मया असं म्हणतो की हे देवा, तू अंतकरणे व हृदय जाणणारा परमेश्वर आहेस. म्हणजे एक प्रकारे परमेश्वर गंभीर झडती घेणारा आमचा देव आहे. 3 गोष्टी दावीद देवासमोर ठेवत आहे. पटकन या छोट्याशा कालावधीमध्ये या 3 मुद्द्यांना मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. पहिली गोष्ट 23व्या वचनाच्या सुरुवातीच्या भागाला तो म्हणत आहे की हे देवा, तू माझ्या हृदयाची झडती घे. सर्च माय हार्ट. दावीद जणू काही त्याचं हृदय देवासमोर उघडून ठेवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की आमचं अंतकरण, मनुष्याचं अंतकरण सर्वात वाईट आहे. अनेक वाईट गोष्टींचं उगमस्थान आहे. इर्मया आता म्हणतो की हृदय सर्वात कपटी आहे. आणि म्हणून दावीद देवाला विनंती काय करत आहे की हे देवा, तू माझं हृदय जाण किंवा माझ्या हृदयाची झडती घे. उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही असं वाचतो की देवाने स्वर्गातून मनुष्यांच्या हृदयाचं अवलोकन केलं
आणि त्याला तीव्र दुःख झालं. कारण मनुष्याच्या अंतःकरणातील कल्पना एकसारख्या वाईट असलेल्या त्याला दिसून आल्या. थोडक्यात आमच्या व्यक्तिमत्वामध्ये आमच्या हृदयाचा अतिशय मोठा सहभाग असतो. जसं आमचं हृदय तसं आमचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून शल्मोन काय म्हणाला? शल्मोन म्हणाला की मनुष्याने आपल्या अंतःकरणाचं रक्षण करावं. का रक्षण करावं? कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. अनेकदा आमची बाह्य शारीरिक सजावट यामुळे अनेकांना मनुष्यांच्या हृदयाचा खरा थांग लागत नाही. आम्ही वरचं बाह्य स्वरूप पाहतो, कपडे, त्याचं स्वरूप, त्याची ठेवण, आणि त्यामुळे त्याचं अंतःकरण कसं असेल हे आम्हाला समजून येत नाही. परंतु दावीद प्रभूला विनंती करतो की प्रभू, तू माझ्या हृदयाची पडताळणी कर. बघ माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या वचनाविरुद्ध, तुझ्या स्वभावाविरुद्ध, तुझ्या इच्छेविरुद्ध काही आहे का? बघ झडतीमध्ये माझं अंतःकरण अवज्ञेने भरलेलं तुला दिसेल. बघ झडतीमध्ये माझ्या अंतःकरणामध्ये बंड, द्वेष, मत्सर, राग, व्यभिचार अशा गंभीर गोष्टींनी माझं अंतःकरण भरलेलं दिसेल. आणि म्हणून प्रभू आवश्यक आहे की तू माझ्या अंतःकरणाची, हृदयाची झडती घे. मित्रांनो, म्हणून सुरुवातीला म्हटलं की खूप धैर्य लागणार आहे अशा प्रकारची प्रार्थना विश्वासणाऱ्यांना करण्याकरता. जर आमचं अंतःकरण आम्ही झडती करता पुढे ठेवलं नाही, आमच्या अंतःकरणातील अनेक गोष्टी, दूषित गोष्टी बाहेर येणार नाही. देवाकरता एक चांगला व्यक्ती म्हणून आम्ही उपयुक्त होणार नाही. आणि म्हणून आमच्या जीवनाची अंगांची झडती आवश्यक आहे. दुसरा मुद्दा दाविदाने देवासमोर ठेवला. वचन 23 मध्ये त्याचा दुसरा भाग, तो म्हणतो की मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, सर्च माय थॉट, माझ्या विचारांची झडती. दावीद त्याच्या जीवनाचं दुसरं महत्वाचं अंग प्रभू समोर ठेवतो. माझे विचार जाण किंवा माझ्या मनोगतांची झडती तू घे. आमचे विचारच आम्हाला घडवत असतात. आमच्या विचारांचा थांग अनेकांना लागू शकत नाही. परंतु हे स्तोत्र सांगतं की देव सर्वज्ञानी आहे, देव सर्व काही जाणणारा आहे, किंबहुना अंतःकरण जाणणारा आमचा हा देव आहे. दाविदाने देवाला प्रार्थना केली की माझं मनोगत जाण. कसं जाण? दाविदाला चांगली प्रक्रिया माहित आहे. आमच्या विचारांची झडती प्रभू कसा घेऊ शकतो? आमच्या जीवनाला कसोटीस लावून प्रभू आमच्या विचारांची झडती घेतो. थोडक्यात आमच्या जीवनामध्ये परीक्षांचे प्रसंग आणून प्रभू आम्हाला आमच्या विचारांची झडती घेतो. आणि म्हणून आम्हाला धैर्य लागणार आहे. ज्यावेळेस मी प्रार्थना करीन, मी विनंती करीन की माझ्या विचारांची झडती घे. माझ्या जीवनामध्ये संभव आहे वेगवेगळ्या परीक्षांचे प्रसंग येणं. परीक्षा हा सर्वांच्या नावडीचा विषय आहे. परंतु जीवनातील संघर्षांमध्ये आम्हाला परीक्षांना सामोरं जावं लागतं. जसं सोनं आणि रूप आगीच्या परीक्षेतून गेल्याशिवाय शुद्ध ठरत नाही, त्यांचे उत्तम दागिने बनवले जात नाही, तसंच आमचं जीवन आहे. आमच्या विचारांचं चारित्र्य व त्याचं खरं स्वरूप प्रकट करण्याकरता प्रभू आमच्या जीवनामध्ये परीक्षांचे प्रसंग येऊ देतो. दावीद तीच विनंती देवाला करत आहे की जसं रुपयाला अग्नीत टाकतात, गाळतात, जसं सोन्याला परीक्षलं जातं, की देवा तू माझ्या विचारांचं परीक्षण कर. अशी प्रार्थना करण्यास खूप धैर्य लागतं प्रियानो. दावीद हे धैर्य जुळवून प्रभू समोर येत आहे. प्रियानो, या मागच्या कालखंडामध्ये एक चांगलं वर्ष आमच्या जीवनातून मागे गेलेलं. एका नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि एक समोर वर्ष आमच्या समोर ठेवलेलं आहे. प्रभूचं आगमन जर या कालखंडात झालं नाही तर 2026 एक उत्तम संधी म्हणून प्रभूने आमच्या समोर सेवेकरता ठेवलेला आहे. परंतु ज्या प्रकारे आम्ही आमच्या वाहनांची पीयूसी तपासतो, आवश्यक आहे पीयूसी, अन्यथा सरकार मोठा दंड आमच्याकडनं वसूल करतो. त्याचप्रमाणे आमच्या विचारांची, आध्यात्मिक विचारांची पीयूसी देखील आम्ही तपासणं आवश्यक आहे. आणि त्याकरता या विचारांच्या झडतीला आम्ही सामोरं जाणं आवश्यक आहे.
तिसरा मुद्दा दावीद त्याच्या 24व्या वचनामध्ये आमच्या समोर ठेवतो. तिसरी गोष्ट तो विचार सांगतो आम्हाला की हे देवा, माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालेल. माझ्या मार्गांची झडती घे. सर्च माय वेज. माझे मार्ग तपास. यशस्वी आध्यात्मिक वाटचाली करता शेवटचा मुद्दा हा आहे, विश्वासणाऱ्यांचे मार्ग. जेव्हा आमचं हृदय आणि त्यातील विचार सरळ असतात, देवाच्या अंतकरणाशी समरूप असतात, त्यावेळेस आमचा मार्ग सुद्धा सरळ असतो आणि समृद्धीमय आणि आध्यात्मिक यशाचा असतो. दाविदासारखा देवाचा भक्त, मनाप्रमाणे चालणारा मनुष्य जर आपल्या हृदयाची, विचारांची व मार्गांची अशा प्रकारे चौकशी करावयास सांगतो, तर आम्हाला आमच्या अंगांना तपासणं किती आवश्यक आहे, किती गरजेचं आहे. आमच्यासारख्या सामान्य विश्वासणाऱ्यांनी देवासमोर नम्र होऊन प्रार्थना करणं किती गरजेचं आहे की प्रभू माझ्या विचारांची काय कर, झडती घे. आमच्या 10, 15, 20 वर्षाच्या विश्वासी जीवनात आम्ही कितीदा प्रभूला सांगितलं आहे, कितीदा प्रभूला विनंती केलेली आहे की प्रभू माझा मार्ग तपास. आमच्या भरकटलेल्या मार्गांना स्थिर करण्याचं काम प्रभू करतो. अनेकदा आम्हाला असं वाटतं की आम्ही योग्य मार्गावर चाललेलो आहोत. जसं योनाला वाटलं की मी तार्शिशला जात आहे म्हणजे मी योग्य काम करत आहे. देवाची इच्छा नव्हती. योना करता देवाची इच्छा निनवे होती, पण योना धावत सुटला होता तार्शिशला. लुकाच्या 24व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेत टाकल्यानंतर प्रभूचे 2 शिष्य यरुशलेमेकडे पाठ करून अमावस्येच्या दिशेने चालू लागले होते. निराशेने भरलेले आहेत ते. त्यांच्या बरोबर चालणाऱ्या प्रभूला देखील त्यांनी ओळखलं नाही. ते त्याला सांगतात की प्रभू येशू ख्रिस्त, आम्हाला वाटत होतं की तो पराक्रमी संदेष्टा आहे, परंतु कालच आम्ही पाहिलं 2 दिवसापूर्वी त्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलं आणि त्याला त्याचं शरीर कबरेत ठेवण्यात आलं. या सगळ्यांना वाटत होतं की आम्ही योग्य मार्गावर आहोत. अनेकदा योनाप्रमाणे आम्ही देखील आमचा ग्रह असाच करतो की आम्ही योग्य मार्गावर आहोत. अनेकदा आम्ही देखील आमच्या चुकीच्या मार्गांचं समर्थन अमावस्येच्या मार्गावर चाललेल्या शिष्यांप्रमाणे करतो. आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि म्हणून आमच्या ह्या मार्गांची झडती आवश्यक आहे. प्रभूची झडतीच आम्हाला योग्य मार्गावर आणू शकते. प्रभूची झडतीच आम्हाला प्रभूच्या योग्य ठिकाणी घेऊन जाते. एक विश्वासी म्हणून माझी पावले ख्रिस्ताच्या मार्गावर पडत आहेत का हे तपासणं आमचं रोजचं कर्तव्य आहे. प्रभूने म्हटले, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. दाविदाच्या जीवनाची ही तहान होती की प्रभू मी तुझ्याच मार्गाने चालावे. आणि म्हणून दावीद अनेकदा स्तोत्रांमध्ये अशा आशयाची प्रार्थना करताना आम्हाला पाहायला मिळतो. स्तोत्र 5 त्याच्या 8व्या वचनात तो काय म्हणतो बघा. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने ने. तुझ्या न्यायाच्या मार्गाने तू मला चालव. नंतर तो 16व्या स्तोत्रामध्ये 11व्या वचनात काय म्हणतो. स्तोत्र 16 आणि त्याचं वचन 11. त्यामुळे तो म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. थोडक्यात, हे प्रभू तुझ्या जीवन पथाने तू मला ने. आपल्या न्यायपथाने मला ने, आपल्या जीवन पथाने मला ने. आणि स्तोत्र 143 आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव. या ठिकाणी तो म्हणतो, मला सरळ पथाने ने. तुझा न्याय मार्ग मला दाखव, तुझ्या जीवनाचा मार्ग मला दाखव आणि माझ्या जीवनाच्या प्रवासातील सरळ मार्ग मला दाखव. त्यामुळे आम्हाला आमचे मार्ग तपासणं आवश्यक आहे. आमच्या जीवन प्रवासाचं लक्ष काय आहे. दाविदाला त्याच्या जीवनाच्या प्रवासाचं लक्ष चांगलं माहित होतं. दाविदाला हे देखील माहित होतं की
ज्या प्रभूची मी भक्ती करतो, ज्या प्रभूची मी आराधना करतो, तो प्रभू सर्वज्ञानी आहे. तो प्रभू सर्व साक्षी आहे. आणि म्हणून 139 मध्ये तो म्हणतो, की माझे बसणे व उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस. 4थ्या वचनात तो म्हणतो, हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. आम्ही किती जणांना देवाच्या या स्वभावाची, देवाच्या या चारित्र्याची गंभीरपणे ओळख आहे, की तुम्हाला मागून पुढून वेढलेला आहेस. या पृथ्वीवरती असं कोणतं स्थान नाही प्रभू, की ज्या ठिकाणी मी लपू शकेन, ज्या ठिकाणी मी माझे काही कामं तुझ्या दृष्टीआड राहून करू शकेन. असं कुठलं स्थान नाही. हे दावीद सांगतो आम्हाला. जर ही गोष्ट आम्हाला जर कळाली, तर आमच्या जीवनाचे मार्ग किती नीट होतील. आमच्या हातून घडणारी कामे किती देवाला आनंद देणारे होते. आमच्या अंतःकरणातून निघणारे विचार किती देवाला संतोषकारक होते. अनेकदा आम्हाला असं वाटतं, की जरी मनुष्याने माझे बाह्य धावपळ पाहिली, तरी मनुष्य माझ्या अंतःकरणातील विचारांना पाहणार नाही. तो दावीद या ठिकाणी आम्हाला इशारा देतो, की तू माझे मनोगत जाणतोस. मी कुठल्याही पृथ्वीच्या अंधाराच्या कोपऱ्यामध्ये राहून मी काही विचार करेन, असं चालणार नाही. माझ्या अंतःकरणातील उमटलेले विचार तुला कळालेले आहेत. मी लपू शकत नाही प्रभू विचारांना घेऊन. दाविदाची ही खूप मोठी नम्रता आम्हाला या ठिकाणी पाहायला. ज्यावेळेस या दाविदाच्या स्वभावाच्या जवळ आम्ही जाऊ, त्यावेळेस आमचे विचार प्रभूला आनंद देणारे होतील. अन्यथा आम्ही याच आविर्भावात राहू, की मला कोणी पाहत नाही, मला कोणी वाचत नाही. नाही. स्तोत्र 39 सांगतं, जसे तुमच्या धावपळींची सगळी नोंद झडती मी घेतलेली आहे, तसेच तुमच्या अंतःकरणात उमटलेल्या बारीक विचारांची नोंद देखील मी घेतलेली आहे. आणि सावध राहा, एक प्रकारे स्तोत्र आम्हाला सांग. प्रियांनो, जसं एक गीतकार म्हणतो, ख्रिस्ताला विनंती करतो, घे गे माझा अवघा मीपणा. हे गीत आम्ही सगळ्यांनी ऐकलं असं. तसंच दावीद काय म्हणतो, माझं सगळं हृदय घे, माझे सगळे विचार घे, माझे सगळे मार्ग घे जीवनाचे, आणि काय कर, आणि झडती घे. कारण आजच्या क्षणाला आपण प्रभूला आमंत्रण देऊया आपल्या जीवनामध्ये. प्रभू ये आणि माझ्या हृदयाची झडती घे, माझ्या विचारांची झडती घे. जे मार्ग मी अवलंबलेले आहेत, ज्या मार्गांवरती मी आज चालत आहे, पावलं ठेवून आहे, त्या पावलांची देखील काय कर, झडती घे. सगळ्या अंगांची झडती. दाविदाने फक्त 3 मुद्दे आमच्या समोर ठेवलेले आहेत. आमचं विशाल आत्मिक जीवन प्रभूच्या समोर आहे. अतिशय सूक्ष्म जीवन त्याच्या समोर आहे. त्या सगळ्या जीवनाला प्रभूच्या हाती देणं आवश्यक आहे. त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने संजीवनाची पहाट येऊ शकेल. अन्यथा आम्ही त्या अंधकारामध्ये राहून देवाच्या गौरवाकरता, देवाच्या कार्याकरता निकृष्ट ठरविले जाऊ. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला इशारा आहे, जो कोणी माझ्या मागे येईल तो अंधारात चालणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त उत्तम तपासक आहे, उत्तम झडती घेणार आहे. पवित्र आत्म्याच्या वर त्याची वस्ती आज आमच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून या सुंदर सकाळी, या सुंदर दिवशी दाविदाच्या या प्रार्थनेच्या द्वारा प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात आमंत्रित करूया. प्रभू, माझ्या हृदयाची तू झडती घे, माझ्या विचारांची झडती घे, आणि माझ्या मार्गांची झडती घे. असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो.